आज दिनांक 7 एप्रिल 2025 आपल्या गणेश माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता 11वी ऑनलाईन कक्षाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। 10वी पास झाल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही 11वी मध्ये या ठिकाणी प्रवेश घेता तो सर्वसाधारणपणे प्रत्येक वर्षी 10वीचे तुमचे जे काही मार्क मेमो आहे, 10वीचा टीसी आहे, तुमचे आधार कार्ड असेल, आई वडिलांचा आधार कार्ड असेल, बँक पासबुक असेल आणि हे पासपोर्ट साईज फोटो, हे सगळे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही कॉलेजमध्ये जाता आणि ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेता। अशा प्रकारचा सर्वसाधारण आजपर्यंतचा नियम होता। परंतु या वर्षीपासून राज्य शासनाने असा एक नियम केलेला आहे की आता तुम्हाला 11वी मध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन त्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा आहे, ऑफलाईन प्रवेश आता अलाउड नाही। त्यामुळे ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे त्या कॉलेजचं तुम्हाला जो काही लिंक शासनाची उपलब्ध होणार आहे किंवा वेबसाईट जी उपलब्ध होणार आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी सबमिट करायचे आणि तुम्हाला कॉलेजची चॉईस त्या ठिकाणी निवडायची। मग आर्ट असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, ज्याही फॅकल्टीला तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे त्या फॅकल्टी त्या कॉलेजमध्ये उपलब्ध असली पाहिजे आणि तशा प्रकारे तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे। ते ॲडमिशन घेत असताना तुम्हाला 10वीला मार्क किती पडलेले आहेत, त्यानंतर तुमची कास्ट कोणती आहे, त्याचं कास्टचं रिझर्वेशन, प्रत्येक कास्टला त्या ठिकाणी त्या कॉलेजमध्ये किती जागा उपलब्ध आहेत यानुसार त्या ठिकाणी ॲडमिशन मिळणार आहे। त्यामुळं 10वीचा निकाल लागल्याच्या नंतर सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी एक दक्षता घ्यायची की आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चित होण्यासाठी आपण निकाल लागल्याच्या नंतर त्या वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी आपला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि आपल्याला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजचं त्या ठिकाणी सिलेक्शन करायचं। जर समजा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी जर उशीर केला किंवा लवकर तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरला नाही तर तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजचा जर समजा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा कोटा पूर्ण झाला तर तुम्हाला आवडणाऱ्या किंवा तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या तुमच्या सोयीच्या कॉलेजमध्ये त्या ठिकाणी ॲडमिशन मिळणार नाही। त्यामुळं येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे 2025-26 पासून जे काय 11वीचे प्रवेश आहेत ते 11वीचे प्रवेश ऑनलाईन त्या ठिकाणी होणार आहे। यासाठीच आजचं हे शिबिर होतं। या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला त्या